So everyone can hear me? Please say yes or no in the chat box. Okay. So as per your feedback, around 56.5% are saying they will prefer the English plus Marathi language as a online teaching language. Okay. And the other 23.9% are saying only English, and 19.6% are saying English plus Hindi. So वी आर गोइंग विथ इंग्लिश प्लस मराठी. ओके. नॉट फक्त मराठी नाही बोलणार आपण. ओके. इंग्लिश प्लस मराठी घेणार. इंग्लिश मॅक्झिमम लोकांनी प्रिफर केल्यामुळे आपण जे पर्टिक्युलर चॅप्टर आहे, ओके, जे काही लेक्चर असेल ते इंग्लिशमध्ये स्टार्ट करणार. बट इन बिटवीन वी विल गो फॉर द मराठी. ओके. ॲज पर ॲज अदर सजेशन आर कन्सिडर. ओके. काही लोकांनी म्हटलं होतं की ऑडिओ प्रॉब्लेम आहे. तो आय थिंक अदर्स आर हेअरिंग व्हेरी वेल. सो इफ सम ऑफ यू हॅव ऑडिओ प्रॉब्लेम देन इट माइट बी अ नेटवर्क इश्यू. ओके. सो त्याची एक टेस्ट आहे. फक्त काय करा, तुम्ही जेव्हा ऑनलाईन क्लास चालू असतो तेव्हा चॅटबॉक्समध्ये जा. जर चॅटबॉक्समध्ये जर तुम्हाला क्लिअर व्हॉइस येत असेल आणि जेव्हा तुम्ही रिटर्न मेन स्क्रीनवर येणार तेव्हा तुम्हाला जर ऑडिओ जर तुमचा प्रॉपर येत नसेल तर तो तुमचा तो नेटवर्क प्रॉब्लेम आहे. ओके. एक सिम्पल टेस्ट करून बघा. ओके. सेकंड इज अबाउट पीपीटी. ओके. पीपीटी तुम्हाला ॲक्च्युली प्रोव्हाइड करणे प्रॉब्लेम आहे, कारण एकदा जर पीपीटी तुम्हाला भेटते असं जर माहिती झालं तर मुलं स्टडी करत नाही. ओके. स्टडी करत नाही म्हणजे जे काही तुमचं ऑनलाईन लेक्चर आहे त्याकडे प्रॉपर लक्ष देत नाही. ओके. बिकॉज दे नो दॅट दे विल गोइंग टू बी दे आर गोइंग टू गेट द पर्टिक्युलर पीपीटी. सो पीपीटीमध्ये पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन नसते. आपण ऑनलाईन लेक्चरमध्ये जास्त इन्फॉर्मेशन शेअर करतो, त्यामुळे अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करतात. सो about that I am going to provide a ppt for every lecture, but it may not be as early as possible. Okay. So I will send it a letter so that people students will also take an interest in the online class. Okay. About the अजून एक कमेंट होती तुमची ऑनलाईन टीचिंग बद्दल, क्विज बद्दल. क्विजचा टायमिंग तुझा 15 ते 20 मिनिटं करायचा. ओके. That was our trial quiz. Okay. For 10 questions, 10 minutes are I think possible. Okay. Okay with it. But after that, okay, we will have a 25 questions quiz. So in that time we will increase the particular quiz time to 25 minutes or 30 minutes. Okay. I think 30 minutes will be okay for 25 questions. Okay, because there are MCQ type questions, so I don't think that is less. Okay. Another question was I think बस there are no other questions was there. So I think बाकी तुमचे फक्त appreciation post ओके होते. ओके. ओके. Another main thing is numerical. Okay. Most of the students said that the take more numericals, more numericals. ओके. आपला विषय सब्जेक्ट जो आहे तोच न्यूमेरिकल आहे, त्यामुळे ऑब्विसली आपण जे काही पर्टिक्युलर नंबर ऑफ द न्यूमेरिकल्स आहेत ते प्रॉपर घेणारच आहोत. ओके. आणि थेअरी जे काही आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण प्रॉपर दोघांचं जे काही कॉम्बिनेशन करणार आहोत. ओके. त्यामुळे त्याच्याबद्दल टेन्शन होऊ घ्या. ओके. न्यूमेरिकल, नंबर ऑफ न्यूमेरिकल्स as well as numericals for the assignments. Okay. Practice numericals are they will be sufficient for you. Okay. As well as the theory lectures or the theory concept and the practical concept will be sufficient for you. Okay. Don't worry about that. We will take as much as possible examples. Okay. बस एवढंच. त्याच्यानंतर okay. Now our next topic. Previous In the previous lecture we have taken the one numerical on the plinth area method. Okay. Now we are going to take the next more something sophisticated example. Okay. जे मागचे क्वेश्चन आपण जर एक पर्टिक्युलर न्यूमेरिकल घेतलं ते तुम्हाला आय डोंट थिंक आय एस सी मधला त्या प्रकारचे क्वेश्चन नाही येणार. ओके. पण इन केस ऑफ द एंड सेमिस्टर एक्झाम, ओके, ए सी एक्झाम, there might be that type of a question for 1 or 2 marks. Okay. Maximum 2 or 3 marks. Okay. But in case of the ISC one, there will be a question much sophisticated question such as this particular one. Okay. So first question. A contractor plans to build a 3-story apartment with a 1 2 BHK flat on each floor. Okay.
Okay. Now the previous example was only of one story. ओके, त्यामध्ये फक्त एकच स्टोरी कन्सिडर केली होती. यानंतर नेक्स्ट तुमचं न्यूमेरिकल आहे, यामध्ये आपण कॉन्ट्रॅक्टसर जो आहे त्याला 3 स्टोरी अपार्टमेंट कन्स्ट्रक्ट करायचं विथ 1 2 BHK फ्लॅट ऑन ईच लेवल. ओके, सो in the previous example we are given the data as a direct plinth area was given. Okay, but in this particular case contractor doesn't have a plan ready. Okay, he only have the room details ready. Okay, he only have idea that I'm going to provide a 2 BHK particular house, 2 BHK apartment. In that particular 2 BHK the bedroom size will be 3.5 by 4 meter, the hall size will be 5 by 6 meter, and the kitchen size will be 4 by 5 meter. Okay, also there might be the air conditioning duct. Okay, इथं डस्ट झालेलं आहे, ते डक्ट आहे. ओके, DUCT duct. So air conditioning duct as well as open balconies. Okay, this data, particular room details are only available to him. Okay, he doesn't have the plan ready. Okay, so as you know, the plinth area consists of the various carpet area plus various corridor area, lobby area, staircase area. Okay, plus area of the walls. So he doesn't know the particular details of he doesn't have the plan for the particular building. So what he do, he assume a particular percentage of the built up area for the corridor, staircase and the wall. So what he assumed, the 30% of the built up area is for the corridor and 10% is for the walls. Okay, of the total built up area. Again, plinth area rate is given, extra due to the deep foundation is all the services cost is given. Okay, supervision charges. Okay, now he has a budget of 60 lakhs. Okay, त्याचा जो काही बजेट आहे 60 लाख आहे, तर तो आपल्याला बघायचा आहे की पर्टिक्युलर बजेटमध्ये विथिन द इफ द पर्टिक्युलर बिल्डिंग फिट विथिन इट बजेट ऑर नॉट. ओके, जर पर्टिक्युलर अमाऊंट जी काही अप्रॉक्सिमेट एस्टिमेट जी आपली समजा 62 lakhs केली, तर जो काही आपण आहे कॉन्ट्रॅक्टरला सांगू की जे काही पर्टिक्युलर बजेट आहे ते तुमच्या बजेटमध्ये बसत नाही. So he may not carry forward with his decision. Okay, if that particular budget is within the 60 lakh, like 58 lakhs or 55 lakhs, then we can say to him that he should carry forward with his decision. Okay, so first calculation of the plinth area. Okay, plinth area equals to carpet area plus area for the walls plus area for the corridors and staircase and lobby. Okay, as well as lavatories. Lavatories mean WC bath. Okay, so all of this area plus area of the walls plus carpet area, that will give you the plinth area. Okay, so first total carpet area. टोटल कार्पेट एरिया आपल्याकडे दिलेला आहे. ओके, बेडरूम जे आहे 3.5 by 4 meter. There are 2 BHK houses, so there will be a 2 bedroom, 1 hall and 1 kitchen. So 2 multiplied by 3.5 multiplied by 4. Okay, size of the bedroom is 3.5 multiplied by 4. So therefore 2 is for the number of bedroom, that is 2. Then 5 multiplied by 6, that will be your hall, and 4.5 multiplied by 5, that will be your kitchen. Okay, इन दिस पर्टिक्युलर एक्झाम्पल इन द प्रिव्हियस लेक्चर आपण बघितलं होतं की जे काही तुमचा प्लिंथ एरिया असेल त्यामध्ये आपण जे काही एअर कंडिशनिंग डक्ट असेल तुमचा, त्याची साईज जर 2 मीटर स्क्वेअर पेक्षा कमी असेल. ओके, इफ द साइज ऑफ द डक्ट इज लेस दॅन द 2 meter square, then we are going to include it in the plinth area. If that particular size is greater than 2 meter square, then we are not going to include it in the particular plinth area. So इथं जी डक्टची साईज आहे ती तुमची आहे 1.1 meter by 1, so it is less than 2 meter square, so we are going to include it. But जी काही तुमची बाल्कनी दिलेली आहे इथं, बाल्कनी जी आहे तुमची पर्टिक्युलर, that is size is not related. The particular balcony is open balcony. Okay, it is not enclosed balcony. Okay, so in the previous lecture we have seen that if the particular balcony is not enclosed balcony, okay, unenclosed, that is open balcony, then we are not going to include that in the plinth area. So obviously in the particular example we are going to include the duct area, that is 1 meter by 1 meter, but we are not going to include the particular balcony. Okay, because that balcony is open balcony. Okay, so the total carpet area is 81.5. I think it is very simple. Now the total built up area. Okay, as I said, the total built up area equals to the carpet area plus lobby or staircase area plus area of the walls. Okay, this three, addition of these three will give you the total built up area. So
assume the total built up area equals to x. Okay, we are assuming the total built up area equals to x. Then the total built up area equals to x. So x equals to, that is total built up area equals to 81.5, that is our carpet area. We have calculated 81.5, so that will be our carpet area, plus the lobby or corridor area is 30% of the built up area, so that will be 30 divided by 100 multiplied by with the x is our built up area, plus 10% area of the wall is 10% of the built up area, so 10 divided by 100 multiplied by x. Okay, so now calculating the solving the particular equation, you get x equals to 81.5 divided by 0.6, that will give the total built up area or total plinth area on each floor equals to 135.83 square meter. ही स्टेप सर्वांना समजली का? Answer yes or no in the chat box. No. Okay, yes, please repeat. Okay, sorry, we have total built up area. Okay, total built up area equals to काय असतं तुमचं कार्पेट एरिया प्लस लॉबी प्लस स्टेअरकेस एरिया, म्हणजेच काय कार्पेट एरिया प्लस okay, sorry, we will take slow. Okay, total built up area equals to carpet area. Okay, addition first तुमचा कार्पेट एरिया प्लस तुमचे जे काही WC बाथरूम असतील, तुमचे जे काही लॉबी असेल किंवा स्टेअरकेस असेल त्याचा एरिया, प्लस तुमचा असतो एरिया ऑफ द वॉल्स. ओके, this we all know, the total built up area is area of the carpet area plus WC bath area plus the area of the walls. ओके, सो आपल्याला आता कार्पेट एरिया आपण कॅल्क्युलेट केला, बट आपल्याला लॉबीचा एरिया आणि वॉलचा एरिया दिलेला नाहीये. ओके, आपल्याला काय दिलेलं आहे पर्टिक्युलर एक्झाम्पल मध्ये, that assume the 30% of the built up area for the corridor and lavatories. म्हणजेच काय, टोटल जर तुम्ही x कन्सिडर केला, टोटल built up area equals to x, then 30% of that particular x will be our area of the corridor, lavatories or staircase, आणि 10% एरिया built up area for the walls. म्हणजेच काय, जर तुम्ही x पर्टिक्युलर म्हणजे 100 जर तुम्ही एरिया टोटल built up एरिया कन्सिडर केला, 100 पैकी 10%, 100चे 10% ते होते तुमचे 10 स्क्वेअर मीटर. सो 10 स्क्वेअर मीटर विल बी एरिया ऑफ द वॉल अँड 30 स्क्वेअर मीटर विल बी एरिया ऑफ द कॉरिडोर, लॅबोरेटरीज म्हणजे WC बाथ, त्याचे सर्व जो एरिया असेल. ओके, सो assuming that, what we are going to do, we are assuming the total built up area of that particular section as x. ओके, जी काय आपली बिल्डिंग आहे त्याचा टोटल बिल्ट अप एरिया x आहे, आणि x मध्ये जर तुमचा कार्पेट एरिया x इक्वल्स टू काय येईल, तुमचा कार्पेट एरिया प्लस लॉबी और कॉरिडॉर एरिया जो आहे 30% ऑफ द बिल्ट अप एरिया. सो इफ द x is the built up area, the 30% of the x will be 30 divided by 100 multiplied by x. ओके, दॅट विल बी युअर कॉरिडोर एरिया, कारण कॉरिडोर जो एरिया जो काही तुमचा 30% ऑफ द बिल्ट अप एरिया. सिमिलरली जो काही एरिया ऑफ द वॉल आहे तुमचा, एरिया ऑफ द वॉल इज 10% ऑफ द built up area. So again we are going to calculate 10% of that particular x. So 10 divided by 100 multiplied by x. Okay, एवढं समजलं का? Okay, now once we have formed the particular equation, okay, x equals to 81.5 plus 30% of the x plus 10% of the x. Okay, now we're going to solve that particular equation. So x equals to 81.5 plus 0.3x, that is the 30% of the x, plus 0.1x, that is the 10% of the x. now हे तुम्हाला सॉल्व आय थिंक करता येईल. सो सॉल्व केल्यानंतर तुम्हाला x इक्वल्स टू जे येते तुमचं 81.5 डिवायडेड बाय 0.6. Please tell. Okay, if you are going to send me the question, please send it to the all panelists. Okay, do not send it to me personally, I can't view them. Always send it to the all panelists. Okay, so the built up area will be 81.5 divided by 0.6. that will give you x equals to, that is the total built up area equals to 135.83 square meter. हे समजलं का?
ठीक. ओके. आकाश ॲनोटेट का बरं करायचं बाबा तुला? So now the total plinth area, that plinth area is for the each floor. ओके. एका फ्लोअरला आपल्याला 2 BHK पर्टिक्युलर प्रोव्हाइड करायचा. त्या 2 BHKचा एरिया जो आहे तुमचा कार्पेट एरिया प्लस बिल्टअप एरिया दॅट इज 135.83 स्क्वेअर मीटर. पण आपले जे आहे टोटल 3 फ्लोअर्स आहेत. ओके. सो द टोटल कार्पेट एरिया और टोटल बिल्टअप एरिया विल बी 135.83. दॅट इज द एरिया ऑफ द वन फ्लोर मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ फ्लोर दॅट विल बी 3. So 135.83 multiplied by 3, that will give you 407.49 स्क्वेअर मीटर. ओके. हे सोपं कॅल्क्युलेशन आहे, त्यामुळे मी तुम्हाला करायला नाही लावत आहोत. ओके. स्किप करत आहोत. ओके आपण. सो ऑब्विसली द टोटल प्लिंथ एरिया फॉर द प्रपोज बिल्डिंग कम्स टू द 407.49 स्क्वेअर मीटर. So the building cost, next step is the building cost. Building cost will be total cost, plinth area of the proposed building multiplied by 3 is for the number of the story. ओके. हा जो काही प्लिंथ एरिया आपण कॅल्क्युलेट केला तो फक्त एका फ्लोअरचा होता. ओके. जेव्हा तुमची मल्टी स्टोरी बिल्डिंग असते तेव्हा प्रत्येक एका स्टोरीचा जो काही कॉस्ट जर तुम्ही काढला तर तो तुमचा प्रॉपर नाही. जर तुमची मल्टी स्टोरी बिल्डिंग असेल इन केस ऑफ द प्लिंथ एरिया देन वी हॅव टू कॅल्क्युलेट द टोटल ॲडिशन. ओके. बिल्टअप एरिया आपण कसा कॅल्क्युलेट करतो, सर्वांचा ॲडिशन करतो. ओके. आपण जेवढे नंबर ऑफ स्टोरी असतील तेवढ्यांचा जो काही बिल्टअप एरिया असतो त्याचा ॲडिशन करतो आपण. सिमिलरली इन केस ऑफ द प्लिंथ एरिया देर इज अ मल्टी स्टोरी बिल्डिंग देन वी आर गोइंग टू ॲड द प्लिंथ एरिया ऑफ द ईच स्टोरी. ओके. इन दिस केस द प्लिंथ एरिया इज सेम, द प्लॅन इज सेम. ओके. सर्वांकडे तुम्हाला 2 BHK प्रोव्हाइड करायचा प्रत्येक स्टोरी आहे, त्यामुळे जे काही तुमचा प्लिंथ एरिया असेल तो प्रत्येक स्टोरीसाठी सेमच असेल. त्यामुळे आपण डायरेक्ट प्लिंथ एरिया मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ स्टोरी केलं. दॅट इज द नंबर ऑफ स्टोरीज आर 3. ओके. 3 स्टोरी अपार्टमेंट आपल्याला म्हटलेलं आहे. द कॉन्ट्रॅक्टर प्लॅन्स टू बिल्ड 3 स्टोरी अपार्टमेंट आपल्याला इथं म्हटलेलं आहे. ओके. त्यामुळे आपण मल्टिप्लाय केलं त्याला 3 ने, बिकॉज द पर्टिक्युलर अपार्टमेंट इज ऑफ द 3 स्टोरी. The total plinth area is 407.49. Okay. Cost of the building is plinth area multiplied by plinth area rate, that is 9,600. So what is the cost of the building? Calculate कराता है cost of the building. $407.49 multiplied by 9600, 3911,904, 3911,911. ओके. 3911,904. ओके. आणि हा एक गोष्ट लक्षात घ्या, इथे आन्सर देताना काही प्रॉब्लेम नाही, बट इन केस ऑफ द एक्झाम डू नॉट फॉरगेट टू गिव्ह द युनिट. ओके. जे काही तुमचं स्क्वेअर मीटर असेल, स्क्वेअर फीट असेल, हे युनिट कधीही अगेन इथं जी काही कॉस्ट ऑफ द बिल्डिंग असेल ते रुपीजमध्ये असेल, ते युनिट फॉरगेट नका करा. ओके. युनिट कधीही देत चला, युनिटला तुम्हाला मार्क असतात. जर तुम्ही युनिट प्रोव्हाइड केलं नाही तर तुमचे मार्क कट होतील. ओके. ऑलवेज प्रोव्हाइड द युनिट. ओके. मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट ऑफ द एस्टिमेटिंग कॉस्टिंग इज अ युनिट. ओके. युनिटवरती सर्व डिपेंड असते, त्यामुळे युनिट ऑलवेज प्रोव्हाइड करा. ओके. सो द कॉस्ट ऑफ द बिल्डिंग ते पर स्क्वेअर मीटर नाही येणार. ओके. ज्यांनी आता पर स्क्वेअर मीटर टाकलं होतं दॅट विल बी ओनली रुपीज, दॅट विल बी रुपीज 3911,904. ओके. आय थिंक तुमचं प्रॉपर आलेलाच असेल. रुपीज 3911,904. सो अगेन फॉलो अवर रेग्युलर प्रोसिजर, दॅट इज द कॉस्ट ऑफ द सर्व्हिसेस. अगेन कॉस्ट फॉर द डीप फाउंडेशन, एक्स्ट्रास फॉर स्पेशल आर्किटेक्चर ट्रीटमेंट, जे काही तुमचे पर्सेंटेज आहे त्याच्यानुसार कॅल्क्युलेशन करा. ओके. अगेन आय हॅव प्रोव्हाइड द आन्सर्स बिकॉज वी हॅव ऑलरेडी टेकन दिस पर्टिक्युलर स्टेप ॲट द प्रिव्हियस लेक्चर. सो तरी सुद्धा एकदा एक क्रॉस चेक करून बघा सर्व प्रॉपर आहेत का, कारण मी एकचदार करतो त्यानंतर DND करून सुद्धा येतं. ओके. सो एकदा क्रॉस चेक करून बघा सर्व आन्सर्स प्रॉपर आहेत का. ओके. नाउ फर्स्ट एक एक्स्ट्रा फॉर द डीप फाउंडेशन. ओके.
ॲट द टाइम ऑफ द कन्स्ट्रक्शन द पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्टर आहे, माझ्याकडे प्लॅन सुद्धा रेडी नाही. ओके, सो मला माहिती नाही की पर्टिक्युलर सॉइल जी आहे ती कोणत्या प्रकारची असेल. बट ॲज पर द जे काही नेबरिंग कंट्री ओके, जे काही नेबरिंग बिल्डिंग आहेत माझ्या, ओके, जे काही शेजारी बिल्डिंग आहे त्यांच्या अनुभवानुसार ह्या पर्टिक्युलर एरियामध्ये जे काही हाय स्टार्ट आहे तो तुमचं शालो लेवलवर अवेलेबल नाही आहे. For that I have to go for the deep foundation, so I am going to add the extra cost of the deep foundation as a 1%. Okay, cause the reference building I am taking from, okay, जी काही तुमची रेफरन्स बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये फक्त शॉलो फाउंडेशन होतं, पण इन केस ऑफ द प्रपोज बिल्डिंग आय एम गोइंग फॉर द डीप फाउंडेशन. सो आय एम गोइंग टू ॲड एक्स्ट्रा अमाऊंट फॉर दॅट पर्टिक्युलर डीप फाउंडेशन. अशा प्रत्येक वेगवेगळे अमाऊंट राहतात. ओके, आता आपला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आपण फक्त एवढेच जे काही अमाऊंट आहे ते ॲड केले. बट जेव्हा तुम्ही साईटवर जाणार, ओके, तेव्हा अप्रॉक्सिमेट एस्टिमेट काढताना असे वेगवेगळे पॉईंट्स असतात. ओके, डीप फाउंडेशनसाठी असो, तुमच्या काही स्पेशल डोअर्स विंडो तुम्ही चेंज केले, ओके, किंवा प्लिंथमध्ये काही अदर वापरलं, ओके, किंवा स्पेशल काही दुसरी ट्रीटमेंट दिली, ओके, किंवा स्टेअरकेसमध्ये चेंज केला. सो डिपेंडिंग अपॉन दॅट पर्टिक्युलर चेंज वी ॲट दिस पर्टिक्युलर कॉस्ट ऑफ द व्हेरियस टाइप्स ऑफ द सर्व्हिसेस. ओके, आता याच्यामध्ये आपलं फिक्स आहे की आपण फक्त स्पेशल आर्किटेक्चर ट्रीटमेंट घेतो, वॉटर सप्लाय घेतो, इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन घेतो, बट दॅट इज नॉट अ फिक्स टर्म. ओके, as you go for the site as a site engineer, there are many extras, okay, extra services which are not similar as per the reference building. Okay, so you have to take that into consideration, like deep foundation and other many types of the, okay, रिमेंबर दॅट. ओके, तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला काही एवढंच तुम्हाला करतील, याच्यामध्ये काही जास्त विचारण्यात येणार नाही. पण साईटवरती याच्यामध्ये न्यूमरस, म्हणजे जर तुम्ही अप्रॉक्सिमेट एस्टिमेट जर काढायला गेलं तर ऑलमोस्ट तुमचे जे काही सर्व्हिस कॉस्ट असतात ते 10 to 15 असतात, मिनिमम 10 to 15 असतात. कारण एक्झॅक्ट रेफरन्स बिल्डिंग तुम्हाला भेटत नाही. ओके, जी तुम्हाला दिलेली आहे तशी तुम्हाला रेफरन्स बिल्डिंग भेटत नाही, त्यामुळे तुमचे जे काही पर्टिक्युलर कॉस्ट आहे तर तुम्हाला वेरियस कॉस्ट ॲड करावे लागतात. ओके, हे लक्षात ठेवा. So the cross checking I think is done, and Trupti saying is all of the things are correct. So let's go with the solution. Okay, again building cost plus cost of the services. The cost of the services are 9,19,297. Building cost is 39,11. Cost सांगा मला ओव्हरऑल कॉस्ट किती येते. प्रत्येकाने सॉल्व करत चला. ओके, तुम्हाला जर हे इझी जरी वाटत असलं तरी जेव्हा तुम्ही सॉल्व करतात तेव्हा तुमचे प्रॉब्लेम नेमकी तुम्हाला समजतात. ओके, तुम्हाला ऑनलाईन आहे त्यामुळे मी बघू शकत नाही की नेमकं कोण सॉल्व करत आहे, कोण नाही सॉल्व करत आहेत. ओके, सो टेक इट सिरियसली. इफ यू सॉल्व द पर्टिक्युलर प्रॉब्लेम्स इन दिस लेक्चर, ओके, यू डू नॉट नीड फॉर द एनी रिव्हिजन. ओके, इस्टिमेट हा सब्जेक्ट आहे, जर तुम्ही लेक्चरमध्ये जर प्रॉपर लक्ष दिलं तर तुम्हाला तो डबल करण्याची गरज नसते, तुम्ही डायरेक्ट एक्झाम सुद्धा देऊन येऊ शकता. त्यामुळेच लेक्चरमध्ये थोडं प्रॉपरली करत चला, म्हणजे तुम्हाला मग प्रॉब्लेम नाही होणार. ओके, okay, 4831201. Okay, okay, 48,31,000 2001.44. Okay, that is your overall cost. Again, calculate the cost of contingencies and supervision. Put same formula, 3.5% of the overall cost and 8% of the overall cost. Okay, 3.5% of the overall cost and 8% of the overall cost. Okay, आणि काही रेस नाही की मी पहिला दिला वगैरे. ओके, जे तुमच्या फ्लोनुसार चालत चला, जसा तुमचा स्पीड असेल तसं सॉल्व करत चला, काही प्रॉब्लेम नाही. तर त्यांनी देऊन टाकला आणि मग मी कशाला परत सॉल्व करू असं नको करा, तुम्ही स्वतः सॉल्व करत चला. So the final total cost is overall cost plus cost of the contingencies and supervision. That comes to the 53,86,790. Okay, is it correct? फायनल कॉस्ट आला का तुमचा 53 lakhs. यस, मोहम्मद फैजान is saying yes. Okay, now the particular
cost, okay, 58, that particular cost is well within the 16 lakhs, okay, sorry 60 lakhs, 16 नाही, 60 लाख आपला पर्टिक्युलर प्रोजेक्ट जो होता त्याच्यामध्ये पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्टर ही हॅज अ बजेट ऑफ 60 lakhs म्हटलं होतं आपण, ओके. फाइंड आउट इफ द गिवन बिल्डिंग इज विथ इन हिज बजेट ऑर नॉट, ओके. बजेट आपला पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्टरचा होता 60 लाखाचा, आपलं पर्टिक्युलर कॉस्ट आहे 53 lakhs. सो इट इज वेल विथ इन हिज बजेट, सो यू कॅन कॅरी फॉरवर्ड विथ हिज डिसिजन, ओके. हाच एक मेन पॉईंट असतो तुमचा. जो काही पर्टिक्युलर प्रोजेक्ट असेल त्याचा जर कॉस्ट विथ इन द बजेट असेल, जो काही तुमचा कॉन्ट्रॅक्टर आहे तो आपला पर्टिक्युलर वर्क कॅरी फॉरवर्ड करू शकतो, ओके. द कॉस्ट इज वेल विथ इन हिज बजेट, सो ही कॅन कॅरी फॉरवर्ड विथ हिज डिसिजन, ओके. सर्वांचे सॉल्व झालेत का? ओके, एव्हरीवन शुड सॉल्व दिस पर्टिक्युलर न्यूमेरिकल्स, ओके. तुम्हाला येणार आहेत एक्झामला, त्यामुळे सॉल्व करत चला. तेवढी प्रॅक्टिस होत असेल असं पण तुम्ही इथं बसणारच आहात, सॉल्व करत चला, ओके. सो नाव द प्रॉब्लेम विथ येस 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 सर, ओके. सर्वांचे सॉल्व झालेले आहे. The problem with plinth area method, it is not accurate for the it is not mostly accurate for the multi-story building, okay. In the previous example, what we have considered the particular floor to floor height, we not consider floor to floor height, also we have considered the floor to floor height of the each story is same, okay. जी तुमची रेफरन्स बिल्डिंग असेल किंवा जी काही तुमची प्रपोज बिल्डिंग आहे त्याची जी फ्लोर टू फ्लोर हाईट असेल ती सेम आहे असं आपण कन्सिडर केलंय, ओके. ओके, अबाउट राउंडिंग द सब्जेक्ट, ओके. जिथपर्यंत तुमचा फायनल कन्क्लुजन येत नाही तिथपर्यंत मॅक्झिमम 2 डेसिमल पॉईंट पर्यंत हे करायचं, ओके. राऊंड अप करायचं, ओके. लक्षात ठेवा, सर्वांना सांगतोय मी, कारण तुमचे असाइनमेंट बघितले त्यामुळे तुम्ही डायरेक्ट स्टार्टिंग पासूनच राऊंड अप करतात. एरिया असो कोणताही पर्टिक्युलर पॉईंट असतो, राऊंडिंग ऑफ ओनली पॉईंट 2 डेसिमल पर्यंत करायचं, ओके. म्हणजे पॉईंट नंतर 2 तुमचे, ओके. 2 डेसिमल पॉईंट पर्यंत राऊंड अप करायचं, त्याच्या जास्त करायचं नाही. हां, इन केस ऑफ द फायनल एक्झाम्पल यू कॅन राऊंड अप टू द फुल, ओके, नो डेसिमल, ओके. पण जर तुमचे जे काही अदर कॉस्ट असेल, आपण बघित असेल प्रत्येक कॉस्ट जो आहे मी तुमचा पॉईंट 2 डेसिमल पर्यंतच राऊंड अप केला, त्याच्या पुढे केला नाही, ओके. तेवढंच राऊंड अप करत चला, त्याच्या पुढे नो करत जा, ओके. ओके, तुमचे प्रश्न ठेवून घ्या, ओके. आपण लेक्चर कम्प्लीट झाल्यानंतर आपण घेऊच तुमचं पर्टिक्युलर क्वेश्चन आन्सर सेशन, ओके. राईट डाऊन युअर पर्टिक्युलर क्वेरीज सो दॅट वी कॅन आय विल गिव्ह दॅट आन्सर इन लॅटर सेशन, ओके. त्याच्यामुळे थोडं ब्रेक होता आपलं. तुमचे सर्व क्वेरीज लिहून ठेवा, मी तुम्हाला नक्कीच सांगेल, ओके. जेव्हा आपलं लेक्चर संपतं आपण ऑलरेडी क्वेश्चन आन्सर लेक्चर घेतो, ओके. क्वेश्चन आन्सर सेशन घेतो, त्याच्यामध्ये सर्व प्रॉब्लेम जे काही ते आपण सॉल्व्ह करत आहोत, okay. So the problem with cubical content is if I have a number of stories, okay. Suppose I have a 3 story, okay. In the previous example, what I have considered the floor to floor height of the each story is same, okay, of the reference building as well as of the proposed building. But if the floor to floor height is different, okay, म्हणजे जी काही टोटल हाईट असेल पर्टिक्युलर बिल्डिंगची ती डिफरन्स असेल. सपोज इन केस ऑफ द प्रपोज बिल्डिंग द फ्लोर टू फ्लोर हाईट इज 3 मीटर, whereas in case of the reference building it is 3.2 meter. So the cost of that per square feet cost of particular two section, okay, particular two building varies, okay. आधीच आपण अप्रॉक्सिमेट काढत आहोत, त्यातल्या त्यात जर आपण अजून अप्रॉक्सिमेट केलं मल्टी स्टोरी बिल्डिंग मध्ये, म्हणजे 3 मीटरचं 3.2 मीटर असलं, त्यामुळे अजून कॉस्ट तुमचा खूप डिफरंट होतो, ओके. सो टू अवॉइड दॅट व्हॉट वी डू, वी प्रोव्हाइड वन मोर क्रायटेरिया दॅट इज अ हाईट, ओके. In addition to the plinth area, what we do, we provide one more criteria for the calculation of the approximate estimate, that is the height of that particular building, okay. So that it will be more accurate for the calculation of the approximate cost of the multi-story building, okay. In case of the single story building, it plinth area method is mostly preferred, but in case of the multi-story building, as the floor to floor height might change, okay. सपोज एका फ्लोअरची हाईट तुमची 3.1 असेल, बट ॲट द टॉप फ्लोअर यू आर प्रोव्हाइडिंग हॉल, ओके,
For that, so you are going to provide a higher height like 4 meter. Okay, so the height of the particular building increases, okay, depending upon the floor to floor height. So in that case, in case of the multi-story building, the cost, one more criteria is added, that is the height of that particular building. So the cubicle, that is known as a so area multiplied by height of that building will give you the cubicle content. ओके, त्यालाच आपण म्हणतो क्युबिकल कंटेंट मेथड. ओके, आपण मागच्या वेळेस काय केलं, आपण एरिया मेथड यूज केली. एरिया मीन्स प्लिंथ एरिया मेथड. यामध्ये आपण काय करणार, क्युबिकल कंटेंट मेथड यूज करणार. म्हणजेच काय, एरिया मल्टिप्लाइड बाय अनदर फॅक्टर दॅट इज द हाईट ऑफ द बिल्डिंग, दॅट विल गिव्ह यू द व्हॉल्यूम ऑफ दॅट पर्टिक्युलर बिल्डिंग. व्हॉल्यूम म्हणजेच काय असतो, तुमचा क्यूब असतो. ओके, त्यामुळे त्याचं नाव क्युबिकल कंटेंट मेथड. So area multiplied by height of the building, that is known as the cubical content method. Okay, it is similar as the plinth area method. Only one particular criteria is, one additional criteria is added, that is the height of or the depth of the building. So okay, again cubical content is दिलेला आहे, length multiplied by breadth, length multiplied by breadth equals to plinth area, and height is the floor to top of the roof. Okay, again ना आपण प्लिंथ एरियाचे जे काय आपण क्रायटेरिया बघितले, कोणते पर्टिक्युलर एरिया कन्सिडर करायचा, कोणता एरिया कन्सिडर करायचा नाही. आपण नेक्स्ट क्रायटेरिया बघू, व्हॉट इज शुड बी द क्रायटेरिया फॉर कॅल्क्युलेटिंग द हाईट ऑफ दॅट पर्टिक्युलर बिल्डिंग. ओके, जर ही पर्टिक्युलर बिल्डिंग तुम्ही कन्सिडर केली तर तुम्ही हाईट काय म्हणणार, फाउंडेशन पासून जी काही टॉप ऑफ द बिल्डिंग असेल, ओके, फाउंडेशन पासून जी काही टॉप ऑफ द बिल्डिंग असेल ही तुम्हाला हाईट कन्सिडर करता येईल. ओके, जर तुम्ही जनरल एक कन्सिडर केला तर हाईट ऑफ दॅट बिल्डिंग विल बी फ्रॉम द बॉटम ऑफ द फाउंडेशन टू द टॉप ऑफ दॅट पर्टिक्युलर जे काही तुमची स्टेअरकेस असेल, स्टेअरकेस रूम असेल देखील. ओके, बट व्हाईल कॅल्क्युलेटिंग द क्युबिकल कंटेंट वी डू नॉट कॅल्क्युलेट द पर्टिक्युलर हाईट इन अ सच वे. ओके, द height of the building in case of the cubical content equals to total height, that is mean by from the top to the bottom of that particular building minus plinth height. Okay, minus height of the plinth minus height of the parapet wall and minus height of the foundation. Okay, म्हणजेच काय, आपण पर्टिक्युलर बिल्डिंग मध्ये प्लिंथ, पॅरापेट वॉल आणि फाउंडेशनची हाईट कन्सिडर करत नाही. ओके, नाव द रिझन फॉर दॅट. ओके, फर्स्ट ऑफ ऑल फाउंडेशन. ओके, अप्रॉक्सिमेट एस्टिमेट आपण अशा वेळेस बनवतो ज्या वेळेस तुम्हाला डिटेल्स माहीत नसतात प्रोजेक्टचे. ओके, इन द प्रिव्हियस एक्झाम्पल I know that there I'm going to provide a deep foundation, but I didn't know what will be the height of that particular foundation. Okay, approximate estimate मध्ये प्लॅन आपला रेडी नसतो, सॉइल इन्व्हेस्टिगेशन आपल्याला झालेली नसते, फक्त आपल्याला एक टाइप ऑफ द सॉइल माहीत असते. ओके, त्यामुळे जी काही पर्टिक्युलर हाईट ऑफ दॅट पर्टिक्युलर फाउंडेशन, व्हॉट विल बी द हाईट ऑफ दॅट पर्टिक्युलर फाउंडेशन, वी डू नॉट नो दॅट. ओके, इन केस ऑफ द अप्रॉक्सिमेट एस्टिमेट, कारण तर आपल्याकडे प्रिलिमिनरी डाटा असतो फक्त, त्यामुळे आपल्याकडे टोटल हाईट ऑफ द फाउंडेशन आपल्याला माहिती नसते. So as your particular type of the building considered, ओके, जेवढे तुमचे नंबर ऑफ बिल्डिंग होतात त्यानुसार तुमचं जे काही पर्टिक्युलर फाउंडेशन आहे ते चेंज होत जाते, साईटनुसार चेंज होत जाते. त्यामुळे आपण काय करतो, पर्टिक्युलर व्हाईट कॅल्क्युलेटिंग द अप्रॉक्सिमेट कॉस्ट ऑफ द बिल्डिंग, वी डू नॉट टेक द हाईट ऑफ द फाउंडेशन. इन्स्टेड फॉर द कॉस्ट ऑफ द फाउंडेशन वी टेक अनदर टर्म. जसं आपण प्रिव्हियस टर्ममध्ये घेतलं होतं डीप फाउंडेशनसाठी 1%, तसंच आपण याच्यामध्ये एक एक्स्ट्रा कॉस्ट आपण ॲड करून घेतो for the deep foundation or any other type of the foundation. We do not take that in the calculation of the approximate cost by the cubical content method. Similarly, the plinth will plinth तुमची generally 0.6 to 8 meter, 0.8 meter असते, but depending upon the side the plinth is plinth may change. Okay, plinth height may be changed, or in case of the ground floor, okay, जर तुमचा अंडरग्राउंड फ्लोअर असेल त्यावेळेस आपण अनेक वेळेस plinth देत नाहीत. ओके, so depending upon the particular site, the plinth might change, height of the plinth might change. Okay, or we do not know the height of the plinth at the time of the calculation of the approximate estimate. Again, त्यामुळे हा सुद्धा एक फ्लॅक्च्युएटिव्ह फॅक्टर आहे. आणि जी काही पॅरापेट हाईट आहे, ऑब्व्हियसली पॅरापेट आपण क्युबिकल कंटेंटमध्ये कन्सिडर करू शकत नाही, कारण पॅरापेट फक्त तुमची आउटर जे काही तुमचे वॉल्स त्याला असते, त्यामुळे ते क्युबिकल कंटेंट ऑब्व्हियसली कन्सिडर करता येत नाही. ओके, सो एक मेन पॉईंट तुमचा जो आहे, आपण जे काही मायनस करतो तो आहे की जे काही पर्टिक्युलर डिटेल्स आहेत ते आपल्याला माहिती नसतात. ॲज वेल ॲज समजा मला तीन ऑप्शन्स असते. ओके, तीन ऑप्शनला मला जर अप्रॉक्सिमेट कॉस्ट काढायचा आहे तर ॲट दॅट पर्टिक्युलर 3 ऑप्शन द फाउंडेशन विल बी डिफरंट. सपोज ॲट फर्स्ट आय एम गोइंग टू प्रोव्हाइड अ राफ फाउंडेशन, ॲट द सेकंड आय एम गोइंग टू प्रोव्हाइड अ कंबाईन फाउंडेशन, अँड ॲट थर्ड आय एम गोइंग टू प्रोव्हाइड अ सिंगल आयसोलेटेड फुटेज. सो
all of these calculations, okay, there might be a deep foundation also, so the cost will be changed. Okay, so it is not feasible for me to calculate the particular approximate estimate for the each project. ओके, प्रत्येक प्रोजेक्टसाठी वेगवेगळा कॉस्ट करणं मला परवडणार नाही. त्यासाठी मी काय करेल, त्या सर्वांचं जे काही फ्लक्च्युएटिंग जे काही पॉईंट आहे, जसं आपण प्लिंथ हाईट झाली, फाउंडेशन हाईट झाली, पॅरापेट झाली, फ्लक्च्युएट होता डिपेंडिंग अपॉन द प्रोजेक्ट, बट द फ्लोर टू फ्लोर हाईट विल बी सिमिलर फॉर ऑल 3 प्रोजेक्ट्स. ओके, तुमचं 3 प्रोजेक्ट तुम्ही कन्सिडर केले, 1 2 3, तिन्ही प्रोजेक्टमध्ये फाउंडेशन हाईट तुमची जी असेल ती चेंज होते. ओके, प्लिंथ हाईट तुमची चेंज होते, बट ह्या 3 प्रोजेक्टमध्ये एक तुमचं फिक्स राहणार आहे, ते म्हणजे फ्लोर टू फ्लोर हाईट. म्हणजे सी जी काही बॉटम टू जी काही टॉप हाईट असेल ही तुमची सेम असणार आहे, कारण ते डिटेल्स तुम्हाला माहिती आहे. ते तुमचं कोणतेही तुम्ही तिन्हीपैकी कोणत्याही साईडवर जा तुम्ही, तिघांकडे तुम्हाला सेमच असणार आहे. ओके, त्यामुळे जे काही तुमचं नॉन फ्लक्च्युएटिंग जे काही टर्म्स आहेत तेवढेच आपण कॅल्क्युलेट करणार, आणि त्याच्या ॲडिशनमध्ये मग आपण समजा डीप फाउंडेशनसाठी वेगळा खर्च, राफ फाउंडेशनसाठी वेगळे कॉस्ट, असं पर्टिक्युलर कॉस्ट आपण ॲड करत चालणार. ओके, so remember that the height of that particular building is considered as a bottom of the floor level to the top of the roof. Okay, so जी काही तुमची पर्टिक्युलर बिल्डिंग असेल त्याची फ्लोअर लेवल, ओके, पर्टिक्युलर बिल्डिंगची फ्लोअर लेवल टू द टॉप ऑफ द स्लॅब, ह्या जो काही तुमचा टॉप फ्लोअर आहे त्याचा जो काही टॉप ऑफ द स्लॅब असेल, ही जी काही तुमची पर्टिक्युलर हाईट असेल ती असेल तुमची फ्लोअर टू फ्लोअर हाईट ती असेल तुमची क्युबिकल कंटेंटची हाईट. ओके, आय थिंक थोडं कन्फ्युजन होतंय, पण समजलं का तुम्हाला? थोडं कन्फ्युजिंग होतं. तुमचा फीडबॅक देत चला. ओके, लवकर सांगा, जर तुम्हाला समजलं असेल तर सांगा, आपण वाटल्याचा प्रत्येक करू. येस 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 येस, नो कन्फ्युजन. येस येस, ओके, ठीक आहे. तुमचं मॅक्झिमम सेज येस. ओके, एवढं लक्षात घ्या की फक्त पॅरापेट, वॉल, फाउंडेशन आणि प्लेन. पॅरापेटचं तर तुम्हाला समजलं असेल, ते तुमची क्युबिकल कंटेंट नाही, फक्त ते आउटर वॉलला प्रोव्हाइड करतो, त्यामुळे त्याचं आपण ॲडिशन तर ऑब्व्हियसली करणार नाही. बट प्लिंथ आणि फाउंडेशन जे काही असेल ते तुमचं प्रोजेक्ट वाईज तुमचं चेंज होते. समजा जर मला 3 ऑप्शनपैकी एक ऑप्शन कन्सिडर करायचं आहे, तर प्रोजेक्ट वाईज चेंज होते. त्यामुळे जे फ्लक्च्युएटिंग कंटेंट आहे मी ते कॉस्ट ऑफ द बिल्डिंगमध्ये ॲड करत नाही, मी कॉस्ट ऑफ द सर्व्हिसेसमध्ये ॲड करतो. ओके, स्लॅब शुड बी कन्सिडर. यस, स्लॅब तुमचा कन्सिडर असतो. ओके, फ्लोअर टू फ्लोअर हाईट आपण कन्सिडर करतो, म्हणजे बॉटम ऑफ द फ्लोअर टू फ्लोअर हाईट काय असते, म्हणजे बॉटम ऑफ द फ्लोअर टू द टॉप ऑफ द स्लॅब, ही तुमची फ्लोअर टू फ्लोअर हाईट असते ऑब्व्हियसली. सो प्रत्येकाची फ्लोअर टू फ्लोअर हाईट कन्सिडर करतो आपण. म्हणजे 3 स्टोरी, समजा जर तुम्हाला 3 स्टोरी असेल, 3 स्टोरीची तुम्हाला दिलेली असेल फ्लोअर टू फ्लोअर हाईट 3.1 मीटर. सो टोटल हाईट विल बी 3.1 मल्टिप्लाइड बाय 3. ओके, दॅट इज 3 3 9, दॅट इज 9.3 मीटर. ओके, जर तुम्हाला पर्टिक्युलर एका फ्लोअरची फ्लोअर टू फ्लोअर हाईट 3.1 मीटर दिली असेल, तर 3 स्टोरी असेल तर 3.1 मल्टिप्लाइड बाय 3. पण समजा तुम्हाला चेंज दिलेली असेल, याची समजा तुमची असेल 3.1, याची तुम्हाला दिलेली असेल 3 मीटर, याची तुम्हाला दिली असेल तुम्हाला 4 मीटर. ओके, सो याचं ॲडिशन करणार आपण, फ्लोअर टू फ्लोअर हाईटचं ॲडिशन करणार सर्वांचं. 3.1 + 3 + 4. ओके, 4 3 7 3 10, 10.1 मीटर. ओके, so again, cubical content method तुमचा approximate cost will be cubical content of the proposed building multiplied by cube rate, and cube rate will be the cost of the construction divided by the cubical content of the reference building. Reference building चं कॅल्क्युलेशन करताना सुद्धा सेम प्रोसिजर फॉलो करायचं. हाईट साठी प्लिंथ एरिया मल्टिप्लाइड बाय हाईट विल बी द फ्लोअर टू फ्लोअर हाईट एक्सक्लुडिंग द पॅरापेट, वॉल, फाउंडेशन अँड द प्लिंथ. सो द क्युबिकल कंटेंट मेथडवरती एक न्यूमेरिकल घेऊ आपण. Procedure, all the procedure is same for calculation of the architecture appearance. Okay, whatever the cost of the services, only the
पुढे सुद्धा तुमचं जे काही अदर मेथड्स आहे त्यामध्ये सुद्धा हे सर्व सेम असेल, फक्त चेंज काय होणार, तुमचं जे काही क्युबिकल कंटेंट आपण फाइंड आउट करणार किंवा प्लिंथ एरिया फाइंड आउट करणार किंवा युनिट रेट फाइंड आउट करणार. ओके, त्याच्यामध्ये चेंजेस होतील. ओके, सो तुम्हाला दोन डिटेल्स दिलेले आहे, डिटेल्स ऑफ द प्रपोज बिल्डिंग अँड डिटेल्स ऑफ द रेफरन्स बिल्डिंग. ओके, फॉर द प्रपोज बिल्डिंग द प्लिंथ एरिया इज 450 square meter. Okay, the number of stories are 5 story, floor to floor height is 3.1 meter, parapet wall is 1 meter, foundation depth is 2.6 meter and plinth height is 0.6 meter. ओके, आता हे तिन्ही तुम्हाला घेण्याची गरज नाही. ओके, तुम्हाला कन्फ्युजनसाठी बऱ्याच वेळेस तुम्हाला तिन्ही ऑप्शन दिलेले असतात. फाउंडेशन हाईट दिलेली असते, पॅरापेट वॉलची हाईट दिलेली असते. सो रिमेंबर दॅट द पॅरापेट वॉल, फाउंडेशन डेप्थ अँड द प्लिंथ हाईट हे तिन्ही तुम्हाला इन केस ऑफ द क्युबिकल कंटेंट कन्सिडर करायचं नाही आहे. ओके, त्यानंतर प्रोव्हिजनल सम. ओके, प्रोव्हिजनल सम आपण पाहू काय असतं. Reference building plinth area is 380 square meter, number of stories is 6 and the floor to floor height is 3 meter. Okay, now if we calculate the cost considering the plinth area method, okay, तुम्ही इथं जर plinth area method जर अप्लाय केले तर तुमचा कॉस्ट सेम असेल, जास्त डिफरन्स नाही. फक्त याच्यामध्ये काय चेंजेस झाला, एक तुमचा जर तुम्ही फ्लोर टू फ्लोर हाईट कन्सिडर नाही केली तर तुमचा कॉस्ट सेम येईल. बट इन केस ऑफ दिस द प्रपोज बिल्डिंगची फ्लोर टू फ्लोर हाईट तुमची 3.1 मीटर आहे, वेर ॲज द फ्लोर टू फ्लोर हाईट ऑफ द रेफरन्स बिल्डिंग इज 3 मीटर. त्यामुळे तुमचा कॉस्टमध्ये जो काही असेल तो चेंज होणार आहे. ओके, आपण तो कमी होतो का जास्त होतो ते आपण बघू. ओके, सिमिलरली इथं आता सर्व स्टोरीची डायरेक्ट 3 मीटर दिलेली तुम्हाला, बट इन केस ऑफ द सम एक्झाम्पल तिथं तुम्हाला मेन्शन असेल फॉर 1 to 2 स्टोरी द फ्लोर टू फ्लोर हाईट इज 3.1 मीटर, फॉर 2 to 3 स्टोरी द फ्लोर टू फ्लोर हाईट इज 3.5 मीटर असं तुम्हाला दिलेलं असेल. त्याच्यानुसार तुम्हाला फ्लोर टू फ्लोर हाईट ॲडिशन करत चालायचे. ओके, सो द कॉस्ट विल रिफर ॲज द फ्लोर टू फ्लोर हाईट डिफरन्स. ओके, त्याचा क्युबिकल कंटेंटचा तोच एक प्रॉब्लेम आहे तुमचा प्लिंथ एरिया मेथडचा, की त्याच्यामध्ये फ्लोर टू फ्लोर हाईट कन्सिडर केलेली नसते. ओके, 10-12. ओके, आता फक्त मी तुम्हाला प्रोव्हिजनल सम सांगू देतो, त्यानंतर एक्झाम्पल आपण उद्या सॉल्व्ह करू. ओके, सो द प्रोव्हिजनल सम, what is meant by provisional sum? It is the amount allocated to the specialized work by the specialized firm. Okay, आता इथं म्हटलं प्रोव्हिजनल सम फॉर द लिफ्ट. ओके, अ पर्टिक्युलर बिल्डिंग जी जेव्हा तुम्ही कन्स्ट्रक्ट करणार, देर आर सम वर्क्स, ओके, विच कांट बी डन बाय द कॉन्ट्रॅक्टर. ओके, or he have to employ a specialized firm for installing that particular equipment. ओके, समजा मी कॉन्ट्रॅक्टर असेल, मला बिल्डिंग कन्स्ट्रक्शन पूर्ण येते. ओके, स्टेअर इन्स्टॉलेशन वगैरे सर्व मला येते, बट फॉर इन्स्टॉलेशन ऑफ द लिफ्ट आय विल रिक्वायर अ स्पेशलाइज फर्म. ओके, जे काही पर्टिक्युलर स्पेशलाइज फर्म असेल जे इन्स्टॉलेशन करतात लिफ्टचं, ती त्याला लागेल. ऑर इन केस ऑफ द AC इन्स्टॉलेशन, ओके, इफ माय होल बिल्डिंग इज अ ऑफिशियल बिल्डिंग, कमर्शियल बिल्डिंग, आय हॅव टू इन्स्टॉल द AC. ओके, air conditioning duct or other particular installation, okay, equipment installation, then I will have to employ a particular specialized firm for that. Okay, I do not know what will be the cost of that particular building, particular service, like जे काही तुमची लिफ्ट असेल, ओके, किंवा अदर एअर कंडिशनिंग डस्ट असेल, त्याचा नेमका कॉस्ट मला माहिती नाही. सो व्हॉट आय डू, आय प्रोव्हाइड अ सर्टन अमाऊंट, ओके, सर्टन अमाऊंट, फिक्स्ड अमाऊंट aside, so that particular installation will be covered in that particular amount. ओके, म्हणजेच काय, तुमचं जे काही इन्स्टॉलेशन असेल, समजा मला AC इन्स्टॉल करायचे आहे किंवा मला लिफ्ट इन्स्टॉल करायची आहे, ओके, त्याचा कॉस्ट मला सध्या माहिती नाही आणि ते माझ्याकडून होणार नाही, ते मी पर्टिक्युलर अदर फॉर्मला देणार आहे. तर त्याच्यासाठी ते एक इन्स्टॉलेशन आपण मागवतो, ते सांगतात की आम्हाला 3,50,000 रुपये लागतील. तर आपण काय करतो, ते पर्टिक्युलर 3,50,000 रुपये साईडला ठेवून देतो. ओके, दॅट इज द अप्रॉक्सिमेट कॉस्ट गिवन बाय पर्टिक्युलर कंपनी. ओके, ती कन्फर्म मी एकदा तुमचा एरिया सांगून घेते आणि ते सांगतात की ठीक आहे, आम्हाला अप्रॉक्सिमेट 3,50,000 रुपये लागतील. बट द जे काही तुमची डिटेल इस्टिमेट असेल ते ऑब्वियसली इन्स्टॉलेशन नंतरच समजेल. बट द पर्टिक्युलर अप्रॉक्सिमेट कॉस्ट ऑफ दॅट पर्टिक्युलर इन्स्टॉलेशन ऑफ द सर्व्हिसेस बाय द स्पेशलाइज फर्म इज 3,50,000. तो जी काही पर्टिक्युलर अमाऊंट आहे ती आपण साईडला ठेवून देतो. ओके, याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं, ॲडिशन कुठे करायचं ते सांगेल तुम्हाला एक्झाम्पलमध्ये. फक्त लक्षात घ्या की प्रोव्हिजनल सम म्हणजेच काय. ए अगेन प्रोव्हिजनल सम, अगेन आपण जे काही टर्म आहे ते 3rd चॅप्टरमध्ये आपण डिटेलमध्ये ऑब्विसली बघणार आहोत. सो एक लक्षात घ्या, प्रोव्हिजनल सम म्हणजेच काय, जे काही स्पेशलाइज आयटम, ओके, त्यासाठी जी काही आपण अमाऊंट प्रोव्हाइड करतो त्याला आपण प्रोव्हिजनल सम म्हणतात. ओके,
So the difference between provisional sum and the contingencies. Contingencies are the petty expenditures. Okay, they are known to us. Okay, we know what are going to be the petty expenditure in that particular building construction. Okay, we know the cost of them, but we do not have a particular term for them to, so that we will, that can be classified under particular term. Okay, number of petty expenditures. Okay, समजा तुमचे नेल्स असतील, नेल्स तुम्हाला खरेदी करायचे फॉर्मवर फिटिंगसाठी, ओके, किंवा एखादा अदर व्हेरी पेटी एक्सपेंडिचर असते, तुमचे इक्विपमेंट्स वगैरे काही झाला तर, ओके, हे जे काही तुमचे पेटी एक्सपेंडिचर्स आहेत किंवा मायनर डिझाईन चेंजेस. ओके, मायनर डिझाईन चेंजेस मीन्स आधी काय होतं, जे काही WCला होतं ते मी हाफ हाईटपर्यंत डॅडो प्रोव्हाइड करत होतो, बट नंतर ओनरचं जे आहे ते माइंड चेंज झाला आणि तो म्हणतो की नाही, मला फुल हाईटपर्यंत मला डॅडो पाहिजे. ओके, नाव द कॉस्ट ऑफ दॅट पर्टिक्युलर डॅडो फ्रॉम हाफ टू इन्क्रीज इन द कॉस्ट फ्रॉम हाफ टू फुल लेंथ इज मायनर कॉस्ट. ओके, त्यासाठी आपण पूर्ण इस्टिमेट चेंज नाही करू शकत. त्यासाठी आपण काय करतो, त्या पर्टिक्युलर कॉस्ट तुझं काही मायनर चेंजेस असेल किंवा जे काही पेटी एक्सपेंडिचर असतील ज्याचा कॉस्ट आपल्याला माहिती आहे, ओके, पण ते तुम्हाला स्पेशलाइज क्लासिफाईड करता येत नाही पर्टिक्युलर एनी अदर आयटम ऑफ वर्कमध्ये. सो व्हॉट वी डू, त्या सर्व यांची अमाऊंट आपण कॉन्टिजन्सीमध्ये इन्क्लूड करतो. बट इन केस ऑफ द प्रोव्हिजनल सम जे काय आहे ते तुमचा डायरेक्ट अदर फर्मला तुम्ही ते पर्टिक्युलर वर्क देता, त्याच्यात तुम्हाला डिटेल्स काही एक माहिती नाही की 3,50,000 मध्ये तुमची लिफ्ट कशी येईल, काय येईल, हे सर्व ते तुम्ही डायरेक्ट जे काही पर्टिक्युलर फर्म असेल तिला 3,50,000 रुपये देऊन देणार आणि त्यामध्ये ते सर्व वर्क तुमचे करून देतील. ओके, त्याच्यामध्ये डिटेल्स तुम्हाला माहिती नाही, ते तुमच्याकडून न होता जे काही स्पेशलाइज फर्म आहे त्याच्यातर्फे होत आहे. ओके, सो रिमेंबर द डिफरन्स बिटवीन बोथ ऑफ देम. कॉन्टिजन्सीज आर नोन टू अस. ओके, they might be unforeseen, but we know the particular approximate cost, okay, for them. Okay, approximate minor charges of them. Okay, also the provisional sum is higher amount, contingency तुमची कमी अमाऊंट राहते, provisional तुमची मच हायर अमाऊंट असते. contingency आपण 4 to 5% घेतो, सॉरी 3 to 4% घेतो, that amount will be way less than the provisional sum. ओके, एक्झाम्पल आपण नंतर घेऊ. तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील तर मला सांगा, न्यूमेरिकल एनी अदर डाऊट जे काही तुमचे असेल सांगत चला. जॉईन मीटिंग स्लॅबची डेप तुम्ही कन्सिडर करा. डाऊट असेल तर चॅट इनबॉक्समध्ये टाका आणि चॅट विथ ऑल पॅनलिस्ट करा. तुम्हाला काहीच डाऊट नाही का? Just a general question, does the contractor or engineer use this method really? अरे मग माझा, this method is required. All of this method, maximum plinth area method is most used by the contractors. Okay, these methods are required for the administrative approval. Okay, तुम्हाला administrative approval जर घ्यायचं असेल तर ह्या सर्व मेथड तुम्हाला डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला हे आवश्यकच आहे. ओके, तुम्हाला कॅल्क्युलेशन ऑफ द कॉस्ट काढावंच लागते इन केस ऑफ द डिपार्टमेंट. ओके, जे काही तुमचं नाव पर्टिक्युलर रोड प्रोजेक्ट असेल त्यासाठी तुम्हाला आधी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल लागते, तिथं तुम्हाला अप्रॉक्सिमेट एस्टिमेट सबमिट करायचं असते. सो दॅट द पर्टिक्युलर प्रोजेक्ट शुड बी सँक्शन बाय द डिपार्टमेंट. ओके, ॲज वेल एज कॉन्ट्रॅक्टर असेल तर तुम्हाला एक अमाऊंट तुम्हाला माहिती पाहिजे की अप्रॉक्सिमेटली किती लागणार आहेत. ओके, याच्यामध्ये काय आहे, तुम्हाला जे काही एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू असल्यामुळे याच्यामध्ये डिटेल्स तुम्हाला भरपूर कमी आहेत, भरपूर तुम्हाला कमी दिलेले असतात डिटेल्स. ओके, जेव्हा तुम्ही साईटवर जाणार त्याच्यामध्ये नंबर ऑफ डिटेल्स असतात. सो दॅट द अप्रॉक्सिमेट कॉस्ट शुड बी ॲज ॲक्युरेट ॲज पॉसिबल.
याच्यामध्ये थोडी डिटेल्स आहे, वाटलंच तर मी आपण एक डिटेलवाला एक्झाम्पल सुद्धा घेऊ वाटलंच तर त्याच्यामध्ये. ठीक आहे, एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल आपण घेऊ की ॲक्च्युली साईटवरती कसं परफॉर्म होते. बट ते तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे, कारण एक्झाममध्ये तुम्हाला असेच क्वेश्चन विचारले जातात, डिटेलमध्ये तुम्हाला एक्झाम क्वेश्चन विचारले जात नाही. ओके, आता याच्यामध्ये नंबर ऑफ फॅक्टर्स सुद्धा मी सांगितलं की सर्व्हिसेस भरपूर कमी आहेत, असं वेगवेगळे जे आहे ते भरपूर याच्यामध्ये कमी आहे. ॲप्रॉक्सिमेट एस्टिमेटची मेथड अँड साईट इज व्हेरी डिफरंट. इट विल इन्क्लूड मेनी अदर नंबर ऑफ आयटम्स. ओके, still we will give at the end of this particular chapter we will take one particular example as a practical point of view. हे तुमचं एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आपण घेत आहोत इथं. प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला वेगळं असतं आणि ऑब्विसली हे इन्स्ट्रुमेंट मोस्ट इम्पॉर्टंट आहे. सर्वीकडे तुम्हाला इस्टिमेट लागणार आहे, तुम्ही कुठेही जा. आणि जर तुम्ही साईट इंजिनियर झाला तर इस्टिमेटच तुम्हाला लागते, दुसरा काही ऑप्शन नसतो तुम्हाला. आय.एस.सी तुमची फर्स्ट तुमच्या आय.एस.सी आय थिंक याच्यावरतीच असेल. आपण बघू, अजून न्यूमेरिकल दिलेलं नाही. क्लिप एक समजा 15 मार्काची आय.एस.सी असेल तर त्याच्यात 5 ते 8 मार्काला तुम्हाला न्यूमेरिकल येऊ शकते ऑफ द approximate estimate. Okay, in case of the end semester exam the numericals might not be there, but the theory is okay, theory might be asked. Okay, the numerical in case of the 60 almost 10 marks will be for the approximate estimate. and ISC पण जे पूर्ण अप्रॉक्सिमेट एस्टिमेट वरच असेल आणि डिटेल एस्टिमेटचे टाईप आहे त्याची थेअरी असेल तुम्हाला. ओके, ते बघू आपण. सिलेबस दोघे असतात तुमचे, तर आता ऑनलाईन आहे त्यामुळे जसं तुमचं ऑनलाईन होत असेल त्याच्यामुळे. डिटेल एस्टिमेटचे नंबर ऑफ सॉफ्टवेअर्स आहेत आपल्याकडे, बट आतापर्यंत मी भरपूर ठिकाणी डिटेल एस्टिमेट प्रिपेअर केलेला आहे. सर्वीकडे एक्सेलच वापरतात, आपल्याकडे कोणतंही सॉफ्टवेअर वापरत नाही. जसं कॅड, आपलं जसं कॅड वापरतो आपण, सो त्याच्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम नाही. कॅड आपण तसं यूज करत नाही, म्हणजे प्लॅनसाठी आपण कॅड वापरतो, रेविट वापरतो वगैरे. तसंही डिटेल एस्टिमेटसाठी सुद्धा नंबर ऑफ ह्या आहेत. पण सर्वजण आतापर्यंत म्हणजे मी नंबरच 4 ते 5 ठिकाणी मी एस्टिमेट प्रिपेअर केलेले आहेत. सर्वीकडे फक्त एक्सेलच वापरतात आणि एक्सेलवरती आपण घेणारच आहोत. ते प्रॅक्टिकलमध्ये आहे आपल्याला एक्सेलवरती प्रॉब्लेम. ओके, मॅक्झिमम एक्सेलवरच घेतात. एक्सेलवरती आपण घेऊ. आय थिंक आपल्या याला पण आहे, आपल्या कॉलेजला एक सॉफ्टवेअर आहे वाटते डिटेल एस्टिमेटचं, ते बघू आपण. ते जर होत असेल तर ते सुद्धा एक शिकून घेऊ. पण मॅक्झिमम तुम्हाला एक्सेलच लागणार आहे. सर्वीकडे एक्सेलच होते. आतापर्यंत तुम्ही कुठे ऐकलं नाही की एस्टिमेट तुम्ही स्पेशल कुठे सॉफ्टवेअर यूज करून प्रिपेअर केला. ओके, ISC 1 ऑनलाईन ते तुम्हाला बघावं लागेल ऑनलाईन होते की नाही. अजून प्रिपेअर नाही, आय थिंक ऑनलाईनच होईल. बट ती ऑनलाईन सुद्धा कशी होते आता ते बघावं लागेल. अजून काही कोणाचं ठरलेलं नाही आहे. तर अजून युनिव्हर्सिटी कोण तुम्हाला गाईडलाईन्स देतील आणि आपलं कॉलेज सुद्धा ते ठरवेल की कशी एक्झाम घ्यायची. क्वेश्चन विचारत चला. बघा, मला माहिती नाही तुम्हाला अंडरस्टँड होते आहे का नाही. ओके, तुम्ही घरी आहात, तुम्ही झोपले आहात, मला काही माहीत नाही. त्यामुळे एक क्वेश्चन विचारत चला. आपलं ऑनलाईन आहे, तुम्हाला शिकवणी भेटत आहे, तर ऑब्व्हियसली तेवढा फायदा करून घ्या. डाटा तुमचा जातच आहे. आणि असं जे मध्येच गायब होतात परत येतात, तुम्ही लक्षात घ्या. ओके, तुमची प्रेझेंटी घेत नाही मी यासाठी, कारण मला पर्टिक्युलर पूर्ण डिटेल्स येऊन जातात. कोण केव्हा जाते, कोण किती मिनटं राहिलं. ओके, 1 आवरमध्ये कोण केव्हा डिस्कनेक्ट झाला, किती वेळ ऑनलाईन होता, हे सर्व येते. ॲज वेल एज चॅटची काय त्याची सुद्धा हिस्ट्री सर्व माझ्याकडे अवेलेबल असते, की ते ॲटोमॅटिक रेकॉर्ड होत जाते. त्याचा मला काही गरज नसते रेकॉर्ड करण्याची. त्यामुळे मी घेत नाही, त्यामुळे लक्ष देत जा चला. क्वेश्चन मला फक्त चॅट बॉक्समध्ये सेंड करा, पर्सनली सेंड करू नको करत चला. ठीक आहे, माहिती मला वाटते तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. बघू आपण नंतर. जी तुमची क्विज टेस्ट नाही, असाइनमेंट जी होती आपली, असाइनमेंटबद्दल एक तुम्हाला एक विचारायचं. तर असाइनमेंट मी नेक्स्ट असाइनमेंट जी आहे ती गुगल फॉर्मवर घेणार होतो. म्हणजे ते डिस्क्रिप्शन टाईप असेल, फक्त गुगल फॉर्ममध्ये तुम्हाला सबमिट करायचे. ओके, कारण स्कॅन करायला बरंच जणांना प्रॉब्लेम आला. काहींनी फोटो पाहिले, काहींनी PDF पाठवली, काहींनी डॉक्युमेंट प्रिपेअर करून पाठवलं. सो प्रत्येकाचं वेगवेगळं झालं. ते त्याच्यापेक्षा एक आपण ऑनलाईन फॉर्म तयार करू. तो पूर्ण 24 तास तुम्हाला अवेलेबल असेल, केव्हा पण एडिट करा अप टू द पर्टिक्युलर डेट. ओके, ड्यू डेट. त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे टाईप करून तुम्हाला आन्सर द्यायचं असेल तर तुम्हाला प्रिफर करा. जर तुम्हाला ऑफलाईन पाहिजे असेल, जसं तुम्ही आता असं म्हणजे तशी तुम्हाला पाहिजे, तर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म पाहिजे, यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह टाईप तुम्हाला आन्सर टाईप करावं लागेल. ओके, तुम्हाला टाईप करून पाठवायची का लिहून पाठवायची ते तुम्ही ठरवा.
सांगा मला तुम्हाला कोणतं प्रेफर असेल. ओके, तुम्हाला पूर्ण प्रत्येक लेक्चरचं तुम्हाला ऑफलाईन तुम्हाला भेटत असेल. ओके, यूट्यूबवरती तुम्हाला टाकेल मी प्लेलिस्ट म्हणा. ओके, कारण रेकॉर्ड करणे कंपल्सरी आहे, त्यामुळे रेकॉर्ड तुम्हाला होतच असेल. प्रत्येक लेक्चर तुमचं रेकॉर्ड होत असते, त्यामुळे रेकॉर्ड करून मी तुम्हाला ऑब्विसली अवेलेबल करून देईल. यूट्यूबवरती सोपं पडते, कारण सर्वांकडे म्हणजे ॲज पर युअर प्रेफरन्स यू कॅन डाउनलोड इन 720p और 480p. मागचं प्रिव्हियस लेक्चरची क्वालिटी खूप कमी होती, कारण ती आय थिंक 480p किंवा 360p वरती सेट केली होती, त्यामुळे ते चेंज करू आपण. यावेळेस तुम्हाला चांगली क्वालिटी भेटेल 720p और 1080p. ओके, ऑल द लेक्चर्स विल बी अवेलेबल. जर तुम्हाला परत एकदा रिव्हिजन करायची असेल तर ऑल द लेक्चर्स विल. ओके, ऑफलाईन असाइनमेंट्स आहे. ओके, जे तुमचे प्रिव्हियसली असाइनमेंट झाली तशीच आपण प्रोव्हाइड करू, काही प्रॉब्लेम नाही. ओके, वीकली असाइनमेंट असेल आपली. सर्व टेन्शन हो गया तुम्हाला. सर्व जे काही ऑनलाईन असेल, आता ऑनलाईन आहे त्याचा काहीतरी फायदा होतो तुम्हाला, की कधीही लेक्चर तुम्हाला अवेलेबल असेल. सर्व लेक्चरची आपण प्लेलिस्ट म्हणजे बनवूच एक आपण, त्याच्यामध्ये सर्व लेक्चर जे काही ते, कारण हे ऑटोमॅटिक रेकॉर्ड करणे कंपल्सरी आहे आम्हाला, त्यामुळे हे रेकॉर्ड होतच असतात. सो रेकॉर्ड करून तुम्हाला टाकून देत जाऊ. कधीही प्रॉब्लेम आला तर तुम्ही पर्टिक्युलर व्हिडिओ सर्च करू शकता किंवा बघू शकता. ओके, एनी अदर प्रॉब्लेम्स और एनी अदर क्वेश्चन्स? चला, एकदा सर्वांनी ना आपलं PRN नंबर टाकून द्या चॅट बॉक्समध्ये, बघू किती प्रेझेंट आहेत, तुमच्या आहेत का नाही. आणि क्वेश्चन्स तर फार कमी येतात तुमचे. ऑल स्टुडंट्स पुट अप युअर PRN नंबर ॲज अ प्रेझेंट इन द चॅट बॉक्स. नंबर पटापट येतात तुमचे. ओके, जो तुम्हाला फीडबॅक फॉर्म दिला होता तो 24 तास तुमचा अजून चालू राहील. जेव्हा पण तुम्हाला वाटलं की थोडं मला काही बोलायचं आहे, मला काही बोलायचं आहे की सर बरोबर शिकवत नाही वगैरे, असं जाते तसं जाते, तर काहीही असो, एकदा त्याच्यावर टाकून मेसेज टाकून देत चला. मी रेग्युलरली ते बघत असतो फीडबॅक फॉर्म. ओके, तो काही बंद करणार नाही आहे मी. फीडबॅक फॉर्म विल बी ओपन फॉर एव्हर. यू कॅन सबमिट युअर कमेंट एनीवन. जेव्हा तुम्हाला गरज पडेल तेव्हा तुम्ही कमेंट सबमिट करू शकतात. ओके, ओके, ठीक आहे. भरपूर एवढे मुलं ऑनलाईन असतात, थोडे जरा क्वेश्चन आन्सर पण टाकत चला. ओके, ठीक आहे. वी विल एंड दिस सेशन. नेक्स्ट वन वी विल कंटिन्यू विथ आवर क्युबिकल कंटेंट मेथड न्यूमेरिकल. ओके, लक्षात घ्या. आता अजून एक तुम्हाला एवढं झालं का लगेच जातात. ठीक आहे, एंड दिस सेशन वी विल एंड दिस. ओके, बाय.